खारघर ते पूर्वा फक्त टनल आहे, पण याची कनेक्टिव्हिटी कुठपर्यंत जाणार आहे यासाठी तुम्ही व्हिडिओ बघा. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा प्रोजेक्ट. जुईनगर पासून सुरू होणारा टनल खारघरमध्ये येऊन संपतो. टनलच्या बाहेर पडताच या 350 एकर जमिनीमध्ये इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क तयार होणार आहे. म्हणजे जसं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे तसंच काहीतरी इकडे होण्याची शक्यता सुद्धा आहे. जे इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क तयार होणार आहे त्यामध्ये देश विदेशातील मोठमोठ्या कंपन्या आणि त्यांचे हेड ऑफिसेस इकडे येणार आहेत. आणि या कॉर्पोरेट पार्कमुळे खारघरमधल्या प्रॉपर्टीचे रेट भविष्यामध्ये वाढण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत असाल तर खारघर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. या इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्कपासून पुढे कनेक्टिव्हिटी पेंदरला जाते. या पेंदरमध्ये सिडको हाऊसिंग स्कीमच्या अंतर्गत मोठा प्रोजेक्ट उभा राहतो आहे. या प्रोजेक्टचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हाडासारख्या योजनेअंतर्गत इथे लोकांना घरंसुद्धा मिळणार आहेत. पुढे हाच रस्ता बदलापूरला जाऊन मिळणार आहे. त्यामुळे मुंबई आणि बदलापूर यातील प्रवास अधिक गतिवान होणार आहे. बदलापूरपर्यंत कनेक्टिव्हिटी आल्यामुळे नेरळ, कर्जत, माथेरान या ठिकाणी जाण्याचा प्रवास अधिक सोपा होईल. मुंबईपासून 3 मार्गांनी या एअरपोर्टला जाऊ शकणार आपण. पहिला मुंबई पुणे हायवे, दुसरा अटल सेतू आणि तिसरा हा नवीनच होणारा खारघर तुर्भे टनल कनेक्टिव्हिटी. तसेच बदलापूरपर्यंत आलेला हा रस्ता पुढे कल्याण, पडघा इथे खूप मोठे लॉजिस्टिक हब आहे. भिवंडी आणि तिथून पुढे आमणी गावाजवळ जाऊन पोहोचणार. आमणी गावापासून समृद्धी महामार्ग सुरू झाला आहे जो थेट नागपूरपर्यंत आपल्याला पोहोचवतो. तसेच नाशिकपासून सुरत आणि अहमदाबादपर्यंत याची कनेक्टिव्हिटी असणार आहे. जेणेकरून उत्तरेकडून माल वाहतूक करणाऱ्या गाड्या या मार्गाने आल्यास त्यांना ट्रॅफिकला सामोरं जावं लागणार नाही. मुंबईसारख्या शहरी भागातून येताना वेळ आणि इंधन अधिक खर्च होते. त्यामुळे या मार्गाने वाहतूक गतिशील होईल. सोबतच पुरंदर येथे नवीन एअरपोर्ट तयार होत आहे आणि एअरपोर्टच्या बाजूला नवीन मोठं IT पार्कसुद्धा तयार होत आहे. हिंजवडी येथील कंपन्यांना विस्तार करण्यासाठी जागा नाही आहे. त्यामुळे त्या कंपन्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. या कंपन्या बाहेर जाऊ नये यासाठी पुरंदरमध्ये एअरपोर्ट आणि त्याच्या बाजूला IT पार्कसुद्धा तयार होत आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई आणि पुणे आणि पुरंदर यांची कनेक्टिव्हिटी अधिक सुरळीत होणार आहे आणि पुढे सातारा, सांगली, कोल्हापूर इथला प्रवास देखील अधिक गतिवान होणार आहे. अशाच प्रकारे कनेक्टिव्हिटी संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. एकंदरीत विचार करता हेच लक्षात येते की महाराष्ट्रातून होणारी आयात आणि निर्यात अधिक वेगवान होणार आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.